आपण पाहत आहोत SN न्यूज मराठी. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा व रहा आमच्या सोबत अपडेट. मराठी 9 वर्ष आणि आबा निसर्गामध्येच बदल असतो. वाळलेल्या झाडांना सुद्धा पालवी फुटते चैत्रामध्ये, त्या चैत्र पालवी आपण म्हणतो. या संस्कृतीमध्ये पाडव्याला खूप महत्व आहे. 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त अखंड दिवसाचा मानला जातो, तो पाडवा. आणि मराठी माणसामध्ये खूप मोठं महत्व आहे. प्रभू रामानं रावणाचा शेवट सुद्धा याच दिवशी केला होता. हे पाडव्याचं महत्व आहे. राजा शिवछत्रपतीच्या इतिहासामध्ये पाडव्याचं खूप मोठं महत्व आहे. अखंड मानवजातीच्या उद्धाराचं ज्या ज्या लोकांनी काम केलं ते निश्चितपणे पाडव्याचं महत्व आहे. आणि असा अनन्य साधारण योग या ठिकाणी पकडून या सांगोला तालुक्याच्या राजकारणामध्ये एक परिवर्तनाची नवी दिशा, या सांगोला तालुक्याच्या गोरगरीब जनतेला, कष्टकरीला, दीनदुबळ्याला, पिछड्या शोषित माणसाला एक चांगली आपली भूमिका काही असावी ही सांगण्यासाठी सांगोला तालुका महायुतीच्या वतीनं भारतीय जनता पार्टी, शिवसेना व सर्व घटक पक्षाच्या माध्यमातून आज या ठिकाणी उपस्थित जिल्ह्याचे नेते आदरणीय आबा, भारतीय जनता पार्टीचे जिल्हा प्रमुख चेतनजी, आमचे एरंडे मालक रुग्णार साहेब, सगळे ज्येष्ठ मंडळी, शिवसेनेचे सागरजी पाटील, रफीकभाई, जिल्हा परिषदेचे सगळे सदस्य, पंचायत समितीचे सगळे सदस्य, नगरपालिकेचे सदस्य आणि ज्यांचा आज पदग्रहण समारंभ आहे, ज्यांनी पंचायत समितीमध्ये पाऊल ठेवलं आज आणि एक विकासाचा गाडा हाकायचा आपल्या सगळ्याला आपल्या साक्षीनं शब्द देणारे पंचायत समितीच्या सभापती आमच्या इंगोलेताई व अजयजी सरगर यांचं आपण सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवून स्वागत करायचं. गाव कोसातली, गाव खेड्यातली, गाव चालवणारी, गावाला दिशा देण्यासाठी, गावाचं चांगलं स्वरूप यायसाठी, गोरगरीब कष्टकरी जनतेला चांगलं दिवस यावं याच हेतून पंचायत राज व्यवस्थेची निर्मिती झाली. स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाण साहेबांच्या संकल्पनेतून गाव खेड्यातला माणूस एका राजकीय तालमीत निर्माण होऊन अगदी खुरप्यापासून ट्रॅक्टर पर्यंत अवजार पंचायत समितीच्या माध्यमातून देऊन शेतकरी असेल, आरोग्य असेल, विद्यार्थी असेल, शिक्षण विभाग असेल, त्या सगळ्या विभागाला एक सुयोग्य नियोजन करण्याच्या हेतून त्या पंचायत राजची निर्मिती झाली. पण गेली अनेक वर्षे या तालुक्यामध्ये आमचा आबा तुमचा थोडा तरी नंबर लागत होता, तुम्ही राजकीय मुरब्बी म्हणून आमचं काही इकडे येणंच होत नव्हतं. पण आपल्या सगळ्याच्या आशीर्वादानं आज भारतीय जनता पार्टीचं केंद्रामध्ये सरकार आहे, राज्यामध्ये सरकार आहे, झेडपीचा काल आता पंचायत समितीत आहे. म्हणजे गल्लीपासून दिल्लीपर्यंत हे महायुतीचं पाण्याचं तालुक्याचं काम तुम्ही मध्ये पाणी घेऊन येत आहे सारखं. दिल्लीपासून गल्लीपर्यंत हे महायुतीचं सरकार आहे. आणि ह्या सरकारचा भाग होऊन आज जिल्हा परिषदेचे काल आबा होते, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांची निवड झाली, उपाध्यक्षांची निवड झाली. आबांनी त्या ठिकाणी मनोगत व्यक्त केलं, सगळ्यांचा सत्कार केला. आबा आम्ही शिवसेना म्हणून आम्ही सुद्धा पाठिंबा दिला. पण भाजपची चेतनशी मला एवढी मेजॉरिटी झाली की आमचा पाठिंबा लय ग्राही धरला नाही. पण मी निश्चित सांगतो, स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेबांची शिवसेना, दिघे साहेबांची शिवसेना, या सांगोला तालुक्यामध्ये आमचा रांगडा नेता शहाजीबाबू पाटील साहेबांची शिवसेना आहे. आम्ही तुमच्या सोबत, आदरणीय आबासोबत. झेडपी पंचायत पाठीमागे काय झालं आता होत असते, राजकारणामध्ये काय झालं हे महत्वाचं नाही. पण पाडव्या दिवशी आपण निर्णय आता घेतलाय. इथून पुढच्या काळामध्ये या तालुक्यामध्ये जो जातीवाद, संघर्ष, पाण्याच्या नावाखाली ह्याची भीती दाखवतो, त्याची भीती दाखवतो, त्याचा उचलून भीती दावणं, बोलणं, मूठ माती देऊन ज्या विश्वासानं लोकांनी, गोरगरीब, 18 पगड जातीच्या माणसांनी, अगदी ऊसतोडी करणाऱ्या माणसांनी काल पंचायत समितीला, झेडपीला येऊन लोकांना मदत दिली. ही मदत देत असताना त्या लोकांची प्रामाणिक अपेक्षा होती की आमच्या जीवनामध्ये काहीतरी बदल व्हावा. या तालुक्यामध्ये पाठीमागं काय झालं याच्यापेक्षा या तालुक्यामध्ये पुढे काय होणार याची धोरणं बांधणारी माणसं नेटकेत. आणि आबा तुम्ही मनाचा मोठेपणा दावला ना, आम्ही पास्ता घेऊन एवढत होतो बसणार होतो, तुम्ही मोठेपणा दावला. तुम्ही सगळ्या माणसांनी, एरंडे मालक, धैर्य दाखवलं, धाडस दाखवलं. या तालुक्यामध्ये परिवर्तन होऊ शकतं.
योग्य पद्धतीनं चांगल्या पद्धतीनं निर्णय घेतला तर तालुक्याची दिशा बदलू शकते, याची भूमिका तुम्ही सगळ्यांनी ठामपणे मांडली आणि पाठीमागं काय झालं याच्यापेक्षा पुढे काय करायची याचं धोरण तुम्ही आणलं. पर्वत गुलाब वाजवल्या, फटाकड्या वाजवल्या, आपण सभापती केलं, पण आज जो मुहूर्त आपण शोधला या मुहूर्त मेळ रावण्याच्या हेतूनं आज या तालुक्यात प्रत्येक खेड्यातला माणूस या पंचायत समितीत येतो, जेडपीत येतो, त्या माणसाचं काम झालं पाहिजे. मी सभापती आणि उपसभापतींना विनंती करणार आहे. गेल्या वेळेला आम्ही होतो पण पंचायत समितीत कधी कोणाला कुणी चहा पाजला, आम्ही बाहेर नेऊन चहा पाजत होतो. आता गाव खेड्यातला येणाऱ्या माणसाला सन्मानानं तर बसायला खुर्ची द्या. एखाद्याचं घरकुलाचं बिल राहिलं त्यानं ग्रामसेवक ओळखत बसायला लावू नका, सरपंच ओळखत बसायला लावू नका, त्याला त्याचं घरकुलाचं बिल वेळेत द्या. अवजाराचं अनुदान असेल त्याला वेळेत द्या. गाव खेड्यातला माणूस एका आशेनं एका वेगळ्या अपेक्षेनं आपल्याकडे येतोय, त्या माणसाला ना उमेद न होता तो माणूस राजकारणामध्ये समाजकारणामध्ये टिकला पाहिजे. ही लोक चळवळ आपल्या सगळ्याच्या माध्यमातून उभा राहिली होती, कायमस्वरूपी पुढे गेली पाहिजे. हा सांगोला तालुक्यानं खूप मोठ्या संघर्षानं खूप मोठ्या प्रयत्नानं हे सत्ता पलट या सगळ्या दिग्गज मंडळीच्या संकल्पनेतून या ठिकाणी उभा राहिले. मी एवढंच सांगतो की आपण सगळ्यांनी मिळून हा ताकदीनं गाडा हाकूया आणि आज या पाडव्याच्या निमित्तानं या माहितीनं जो निर्णय घेतला हा सांगोला तालुक्याला मान्य आहे. कोण काय म्हणतंय, कोण काय चर्चा करते याच्यापेक्षा आपल्याला काय करायचं, आपल्या माणसाला या माध्यमातून आपल्याला काय द्यायचं आहे आणि आपल्या लोकांचं जीवन कसं सुसह्य होईल त्याची भूमिका तळागाळापर्यंत आपल्याला पोहोचवायची आहे. मी प्रामाणिकपणे सगळ्या सदस्यांना सांगतो, नेत्यांनी ठरवलंय कोणाचं वर्ष, कोणाचं 1.5 वर्ष, कोणाचं 2 वर्ष. नेते मंडळी खूप सक्षम आहे. अहो राज्यात सगळ्यांनी फिल्डिंग लावून इथं सभापतीने उपसभापती किती फोन यावं होतं, 10-10 मिनिटाला फोन इकडे मला काहीतरी मोबाईल स्विच ऑफ केला. असा फोन ठेवला का फोन वापर सभापती तुमचा होऊ द्या, उपसभापती. आम्ही सांगितलं आमचं ठरलंय, तुम्ही आता मनाचा मोठेपणा फार मोठा दाखवू नका. मनाचा मोठेपणा 29ला बघू ना, 29ला आपण दाखवू कोणाचं मन किती मोठं आहे. निश्चितपणे या तालुक्याची जनता ठरवेल. या तालुक्यामध्ये संघर्ष कोणी केला, गोरगरीब कष्टकऱ्याच्या जीवन सुसह्य करण्यासाठी जी माणसं भविष्यात झटतील, गोरगरिबाच्या दुःखामध्ये वेदनेमध्ये संवेदनेमध्ये जी माणसं सामील होतील त्याच माणसाच्या पाठीमागे माणसं येतील. नुसतं वाढदिवस ढवाळ जेवण करून या तालुक्याचं राजकारण होणार नाही. त्यामुळं आवर्जून सांगा, इथून पुढच्या काळामध्ये ही 2 माणसं प्रतिनिधित्व म्हणून येत असतील, त्यांच्या पाठीमागे येणारी ही सक्षम राजकारणाची नीती मंडळीची फळे. मी आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि शुभेच्छा देत असताना आपण सगळ्यांनी जबाबदारीचं भान ठेवून, नेत्यांनी खूप मोठा निर्णय घेतलाय, त्यांच्या निर्णयाला कुठेही गालबोट न लागता का त्या इमाने इतबारी आपल्याला सगळ्याला काम करायचं आहे आणि या गोरगरीब जनतेची कुठेही निराशा होणार नाही याची दक्षता आपण सगळ्यांनी घ्यायची. एवढंच बोलतो, माझ्या वाणीला विराम देतो. पाडव्याच्या तुम्हाला मनपूर्वक लाख लाख शुभेच्छा देतो. आपल्या जीवनामध्ये इच्छा, स्वप्न, क्रांती व्हावं असं या ठिकाणी पांडुरंगाचे प्रार्थना करतो आणि थांबतो. जय महाराज.